Hello, dear students, and welcome in Gokhale Education Society's online teaching program year 2020-2021. Myself, Mr. Mutkule GS, assistant teacher from Gokhale Education Society's Shri Jairam Bhai High School, Nasik Road. In today's video, we are going to learn a very interesting poem. The name of poem is Where Go the Boats and Our Solar System. It is a short lesson. So, students, let's start the poem. The name of poem is Where Go the Boats, and the poet of this sweet poem is R.L. Stevenson. First, I read the poem. First stanza. Dark brown is the river, golden is the sand. It flows along forever with trees and either hand. Second stanza. Green leaves are floating, castles of the foam. Boats of mine a boating, where will all come home? Third stanza. On goes the river and out past the mill, away down the valley, away down the hill, away down the river 100 miles or more. Other little children shall bring my boats ashore. Poem by R.L. Stevenson. See first stanza in detail. Dark brown is the river. That means the color of the river is dark brown. नदीचा रंग हा गडद तपकिरी आहे. Golden is the sand and the color of sand is golden. Sand, S-A-N-D, sand म्हणजे रेती किंवा नदीच्या पात्रामध्ये असणारी माती. It flows along forever. The river flows forever and it's very long. म्हणजे नदी ही अतिशय लांब असते आणि ती वाहत वाहत खूप दूरपर्यंत जाते. विथ ट्रीज ऑन आयदर हँड म्हणजे नदीच्या दोन्ही बाजूने हिरव्या रंगाची झाडेही आहेत. सी इन पिक्चर देअर आर सम ट्रीज ऑन आयदर हँड ऑफ द रिव्हर. नदीच्या दोन्ही बाजूला हिरव्या रंगाची झाडं तुमच्या पुस्तकामध्ये तुम्हाला दिसतील. Now see the second stanza. Green leaves are floating. That means all green leaves of the trees are floating on a surface of the water of river. नदीच्या पाण्याच्या पृष्ठभागावर सगळी हिरव्या रंगाची पानं फ्लोटिंग म्हणजे तरंगत आहेत. Castles of the foam, F-O-A-M, foam म्हणजे फेस. कास्टलचा अर्थ किल्ले किंवा आपण म्हणूया त्याला राजवाडे. दॅट मीन्स फोर्ट ऑर द पॅलेस. कास्टल्स ऑफ द फोम, त्या फेसाचे जणू काही राजवाडेच तयार झालेले कवीला भासत आहेत. बोट्स ऑफ माइन अ बोटिंग. दिस लाईन पोयम सेज फॉर हिमसेल्फ. बोट्स ऑफ माइन म्हणजे या पानांबरोबरीनेच माझी बोटही या नदीच्या पाण्यामध्ये बोटिंग करत आहे. म्हणजे तीही त्या पानांबरोबर पाण्यावर तरंगत आहे. वेअर विल ऑल कम होम? अ क्वेश्चन आस्क बाय द पोएट इन द पोयम दॅट इज वेअर विल ऑल कम होम. म्हणजे ही सर्व पानं
आणि माझ्या सर्व मी पाण्यामध्ये सोडलेल्या ज्या कागदाच्या बोटी तयार करून सोडलेल्या आहेत, या सगळ्या बोटी पुन्हा एकदा घरी परततील केव्हा, असा प्रश्न कवीला इथे पडलेला आहे. आता इथे कवी जणू काही लहान बालक आहे असं इमॅजिन स्वतः कवीने इथं केलेलं आहे. आणि अँड वी नो दॅट अ किड हॅज मेनी क्वेश्चन्स, सो अ क्वेश्चन आस्क्ड बाय अ पोएट इज वेअर विल ऑल कम होम, म्हणजे या सर्व बोटी घरी पुन्हा परत कधी येतील. आता जाऊया थर्ड स्टॅन्झाकडे. थर्ड स्टॅन्झा इज ऑन गोज द रिव्हर अँड आउट पास्ट द मिल. दॅट मीन्स द रिव्हर फ्लोज along and out past the mill. मिल MILL, मिल म्हणजे गिरणी. ही नदी अशीच पुढे वाहत वाहत त्या गिरणीच्या पलीकडे जाते. अवे डाऊन द व्हॅली, आणि तशीच ती पुढे वाहत जाऊन व्हॅली VALLEY, व्हॅली म्हणजे दरी. अवे डाऊन द व्हॅली म्हणजे ही नदी गिरणीच्या पलीकडे वाहते, तशीच ही नदी दऱ्यांमधूनही वाहते. अवे डाऊन द हिल, आणि हीच नदी हिल HILL, हिल म्हणजे टेकडी, आणि हीच नदी टेकडीवरून खाली वाहत वाहत येते. अशी ही नदी पुढे वाहत वाहत जाऊन आपल्याला माहीत आहे की ही नदी पुढे जाऊन समुद्राला मिळते. इट्स जॉईन टू सी. फोर्थ स्टॅन्झा. अवे डाऊन द रिव्हर 100 miles or more. That means the river flows a very long distance. Maybe it will 100 miles or more than 100 miles. म्हणजे ही नदी खूप दूरपर्यंत वाहत जाते, मैलोन मैल ती वाहत जाते आणि पुढे जाऊन समुद्राला मिळते. आता मागच्याच कडव्यामध्ये आपण पाहिलं की पास्ट द मिल, डाऊन द व्हॅली अँड डाऊन द हिल, म्हणजे अशा पद्धतीनं ती नदी टेकड्यांमधून, दऱ्यांमधून आणि सपाट जागेवरून अशा प्रकारे वाहत असते. अदर लिटल चिल्ड्रेन शाल ब्रिंग माय बोट्स अशोअर. इथे कवीच्या बालमनाला एक अतिशय चांगला प्रश्न पडला आहे की कवीने ज्या काही कागदाच्या म्हणजे पेपर बोट्स म्हणूया, पेपर बोट्स ज्या पाण्यामध्ये सोडलेल्या होत्या, या सोडलेल्या बोट्स अदर लिटल चिल्ड्रेन म्हणजे इतर काही छोटी छोटी मुलं शाल ब्रिंग माय बोट्स अशोअर, ASHORE, अशोअर मीन्स कोस्ट म्हणजे किनारा, की इतर जे काही लहान मुले असतील ह्या बोट पुढे वाहत वाहत जाऊन ज्या ठिकाणी जातील तेथील लहान मुले माझ्या या पेपर बोट्सला म्हणजे या कागदी होड्यांना नक्कीच किनाऱ्यावर आणतील अशी कवीला खात्री आहे. आणि त्याच्या बालमनाला तो स्वतःच समजावतो आहे. द पोयम एंड्स हिअर. इथे ही कविता संपते. स्टुडंट्स, लेट्स स्टार्ट द न्यू लेसन. द नेम ऑफ लेसन इज आवर सोलर सिस्टम. पेज नंबर 71 in your new English textbook. Listen, learn and present. ऐका, शिका आणि सादर करा. This lesson has 3 sub-parts. First part is about sun, second part is about earth, and the last part of this lesson is about the moon. Let's start first part. Hello friends, you see me in the sky every day. The picture at right side, that things says us you see me in the sky every day. तुम्ही मला रोज आकाशामध्ये बघता. You say that I rise in the east. म्हणजे तुम्ही म्हणता की मी पूर्वेला उगवतो. ती बाजूला असणारं ते चित्र ते आपल्याला म्हणते
की मी रोज पूर्वेला उगवतो. तुम्ही मला रोज आकाशामध्ये बघता. अँड सेट इन द वेस्ट. अँड इट सेज आय सेट इन द वेस्ट म्हणजे मी पश्चिम दिशेला मावळतो. दॅट मीन्स पूर्वेला उदय होतो आणि पश्चिमेला त्याचा अस्त होतो. नाव देर इज अ नाईस क्वेश्चन आस्क्ड टू यू. डिड यू गेस हू आय एम? तुम्ही विचार केला का की मी कोण आहे? येस, दॅट्स राईट. आय ॲम द सन. बरोबर आहे. आय ॲम द सन. मी सूर्य आहे. सूर्यच इथे आपल्याला म्हणतोय की मी रोज तुम्हाला अवकाशामध्ये दिसतो. मी पूर्वेला उगवतो म्हणजे सूर्यास्त पूर्वेला होतो. अँड सेट इन द वेस्ट आणि मी पश्चिम दिशेला मावळतो. याचाच अर्थ मी माझा सूर्यास्त पश्चिम दिशेला होतो. ॲक्च्युली आय ॲम अ स्टार लाईक अदर स्टार्स यू सी ॲट नाईट. सन सेज अस दॅट आय ॲम अ स्टार म्हणजे मी एक चांदणीसारखाच आहे. लाईक अदर स्टार्स म्हणजे इतर चांदण्या जसं तुम्ही अवकाशामध्ये तारे बघता तसाच मी आहे. यू सी ॲट नाईट बट आय ॲम क्लोज टू द अर्थ. मात्र मी पृथ्वीच्या जवळ असल्याकारणाने मी तुम्हाला इतका मोठा दिसतो. दॅट इज व्हाय आय लुक सो बिग अँड ब्राईट आणि म्हणून मी तुम्हाला खूप मोठा आणि चमकदार दिसतो. सन इज क्लोज टू द अर्थ दॅट्स व्हाय इट लुक सो बिग अँड ब्राईट टू अस. सूर्य हा आपल्यापासून जवळ आहे म्हणजे इतर ताऱ्यांचा विचार करता सूर्य इतर ताऱ्यांपेक्षा आपल्याला जवळ आहे आणि म्हणूनच सूर्य आपल्याला इट लुक सो बिग. तो आपल्याला खूप मोठा आणि ब्राईट अतिशय प्रकाशमय आपल्याला तो दिसतो. नाव यू थिंक अबाउट दॅट हाऊ सन इज क्लोज टू द अर्थ म्हणजे सूर्य आपल्या इतका दूर असूनसुद्धा तो पृथ्वीच्या जवळ कसा असा प्रश्न तुम्हाला नक्की पडला असेल. या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला तुमच्या जॉग्राफी म्हणजे भूगोल या विषयातून नक्की मिळेल. आपण पुढे जाऊया. आय गिव्ह द अर्थ हीट अँड लाईट. दॅट मीन्स सन गिव्ज हीट अँड लाईट टू द अर्थ. सूर्य हा पृथ्वीला ऊर्जा आणि प्रकाश या दोन गोष्टी देतो. अँड रिमेंबर आणि लक्षात ठेवा आय डोंट गो राऊंड द अर्थ. दॅट मीन्स आय डोंट रिव्हॉल्व अराउंड द अर्थ बट द अर्थ रिव्हॉल्व अराउंड मी. म्हणजे मी पृथ्वीभोवती फिरत नाही पण पृथ्वी माझ्याभोवती फिरते. आपल्याला बऱ्याच वेळेला असं भासतं की सूर्य पूर्वेकडून पश्चिमेकडे जातो आहे मात्र तसं नाही. पृथ्वी ही पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते अँड दॅट्स वाय वी रिअलाइज दॅट सन इज revolves around the earth but it's not true. ओके. द अर्थ गोज राऊंड मी म्हणजे पृथ्वीच माझ्याभोवती फिरते. मी सूर्य पृथ्वीभोवती फिरत नाही. ओके स्टुडंट्स, लेट्स स्टॉप हिअर. इन नेक्स्ट व्हिडिओ we shall study about remaining two parts of our solar system. Okay, bye bye.